नमस्कार मंडळी, आपल्या मालिकांचा आणि चॅनलचा टी-आर-पी वाढावा यासाठी झी मराठीने कंबर कसलेली दिसते. सध्या झी मराठीवर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते. अशातच आता झी मराठीने टी-आर-पीच्या शर्यतीत पुढे जाण्यासाठी आपला हुकमी एक्का काढला आहे. झी मराठी वाहिनीवरील बहुचर्चित आणि गाजलेल्या देव माणूसचा पुढचा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर मंडळी, 31 ऑगस्ट 2020 रोजी देव माणूस या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पहिल्या भागामध्ये खेड्यातील लोक डॉक्टरला देव माणूस मानत होते, त्याचा आदर करत होते, परंतु तोच देव माणूस विश्वासघाती निघाला. पहिल्या भागाला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर झी मराठीने देव माणूस 2 ची घोषणा केली. 10 सप्टेंबर 2022 रोजी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता अशातच झी मराठीने पुन्हा एकदा देव माणूस 3 ची घोषणा केली आहे. त्याचा नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. तर झी मराठीने देव माणूस मधला अध्यायाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय, सर्व आजी मिरच्या कुटताना दिसते आणि म्हणते की त्याच्या तिरडीचा मोडला बांबू, त्याच्या मढ्यावर टाकले लाल तिखट, मी सांगते त्याबद्दल खरं. या गावात डॉक्टर बनून आला, देव माणूस झाला आणि बायकांची कलम लावत सुटला. एक बातमी आली, अपघातात जळून मेला म्हणून कशाचं काय, मुर्दा परत आला गावात आणि सुटला बायकांना गंडा घालत. पण एक गोष्ट मला अजून कळाली नाही, हा मध्ये गायब कुठं होता, तेव्हा हा लांडगा कुठे वनवा पेटवत होता. असं सर्वाजी म्हणत असताना देव माणूस सिलाई मशीनवर कपडे शिवताना दिसत आहे. तर देव माणूस 3 या मालिकेत पुन्हा एकदा अभिनेता किरण गायकवाड देव माणसाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तर हा प्रोमो शेअर करताना झी मराठीने लिहिलंय, फक्त सुई बदलली आहे, देव माणूस तोच आहे. देव माणूस मधला अध्याय लवकरच आपल्या झी मराठीवर, असं कॅप्शन दिलं आहे. तर या प्रोमोवर कमेंट्सच्या माध्यमातून प्रेक्षकांनी उत्सुकता दर्शवली आहे. दरम्यान ही नवी मालिका झी मराठीवर कधी येते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि या नव्या मालिकेमुळे झी मराठीवर कोणती मालिका निरोप घेते हे पाहणं सुद्धा खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर देव माणूस 3 या मालिकेविषयी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.